सरकार निर्दयी आहे, सरकारची खुर्ची मजबूत आहे। लाडक्या बहिणीला खुश करून त्यांनी स्वतःची खुर्ची मजबूत केली आहे आणि आता स्वतःची खुर्ची मजबूत असल्यामुळे ते आपल्या बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत। आता प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? 1,34,000 प्रशिक्षण घेऊन आता पुन्हा 3-4 महिने झाले पुन्हा बेरोजगार झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी म्हणजे पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली। लाडक्या बहिणींना 1,500 दिल्यानंतर लाडक्या भावाचं काय म्हटल्यानंतर लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही। प्रतिवर्षी 10 लाख युवकांना रोजगार देणार, त्यापैकी 5 लाख युवकांना त्याच ठिकाणी कायम करणार, अशा प्रकारचं अभिवचन देऊन ही योजना आणली। या योजनेमध्ये साधारणतः 1,75,000 युवकांनी सहभाग नोंदवला। 50,000 खाजगी, 1.25 लाख शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि राज्यातल्या तरुणांनी आता वर्षाला 10 लाख आम्हाला रोजगार भेटणार, नोकऱ्या भेटणार, या खुशीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी बंपर बहुमताने विजयी झाली। 232 जागा या ठिकाणी त्यांनी मिळवल्या। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्याचा कार्यकाळ संपला। 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्ही आंदोलन केली, पुन्हा 5 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं। 11 महिन्याचाही कार्यकाळ संपलेला आहे। आता 4 महिने झाले ते युवक आणि युवती पुन्हा बेरोजगार झालेले आहेत। अशा या बेरोजगार झालेल्या युवक आणि युवतींना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी आम्ही विविध 19 आंदोलन केले। शेवटचं आंदोलन आम्ही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात लोटांगण मोर्चा काढून प्रार्थना केली, लोटांगण नमस्कार घातला। त्या लोटांगण मोर्चावर गृह विभागानं लाठीचार्ज केला, आमच्या महिला भगिनींचे कपडे फाडले, अनेक इंजुऱ्या झाल्या। आमचे निखिल म्हात्रे जखमी झाले, पाय मोडला। अशा परिस्थितीमध्ये राज्यामधलं हे सरकार राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने कुठेही गंभीर दिसत नाही। 1.5 महिना झाला आझाद मैदानामध्ये आमचं पुन्हा हे आंदोलन कायमस्वरूपी रोजगाराचं मानधनात दुप्पट वाढ मिळावी याकरता चालू असून तिथे कुणी भेट दिलेलं नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी मंत्री आमदार भास्करराव जाधव साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि हा प्रश्न उपस्थित करत असताना त्यांनी सांगितलं की राज्यामधल्या लाडक्या भावांना तुम्ही रोजगार देणार होतात, ते राज्यभर वणवण भटकत आहेत। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी सांगितलं, भास्करराव तुमच्याकडे जर कोणत्या ऑडिओ क्लिप असतील तर त्या माझ्याकडे द्या। ज्या कुण्या मंत्र्यांनी यांना रोजगार कायमस्वरूपी देतो असं म्हटलं होतं त्यांचा प्रस्ताव मी राज्यपालाकडे पाठवतो। म्हणजे संविधानाची पायमिल्ली मुख्यमंत्री पदावर, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं इतकं बेजबाबदारपणे वक्तव्य करावं, या वक्तव्याचा मी बालाजी पाटील चाकूरकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने जाहीर धिक्कार करतो आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी जे काही आम्हाला आश्वासनं दिले होते त्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला वाजवून दाखवतो। अगोदर मुख्यमंत्र्यांची वाजवून। मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे। 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत।
मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. हे व्हिडिओ पहा आणि राज्यपाल महोदयांना आम्हाला मागणी करायची आहे की हे व्हिडिओ तपासावेत. आम्ही राज्यपालांना पाठवलेत. राज्यपाल महोदयांनी हे व्हिडिओ तपासावेत आणि यांचे राजीनामे घ्यावेत. नाही तर विधानसभा गृहामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे तो मागे घ्यावा आणि आमच्या राज्यातल्या प्रशिक्षित युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासंदर्भात किंवा अंशकालीन प्रमाणपत्र देण्यासंदर्भात किंवा कंत्राटी रोजगार देण्याच्या संदर्भात आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भात जर निर्णय नाही घेतला तर उद्या दिनांक 5 मार्च रोजी 25,000 प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती आझाद मैदानावर आक्रोश आपला व्यक्त करतील आणि जेल भरो आंदोलन करतील. करो या मरो, नाही तो जेल भरो. अशा प्रकारचं एकतर रोजगार द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका. अशा प्रकारचं आमचं आंदोलन उद्या होणार आहे. ही माहिती देण्यासाठी मी आपल्याला बोलवलं. आंदोलन झाली, मोर्चे झाले, युवकांना त्रासही झाला, त्यानंतर सरकारला काही कागद फुटेल, काही यामागचं काय असावं? सरकार निर्दयी आहे. सरकारची खुर्ची मजबूत आहे. लाडक्या बहिणीला खुश करून त्यांनी स्वतःची खुर्ची मजबूत केली आहे. राज्य स्थिर झालेलं नाही आणि आता स्वतःची खुर्ची मजबूत असल्यामुळं ते राज्यातल्या बेरोजगारीवर बोलायला तयार नाहीत. आता आम्ही सरकारचं नाक दाबून आम्ही तोंड उघडू, अधिक आंदोलन तीव्र करू. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.